नमस्कार. आपण पाहत आहात शिवसाम्राज्य न्यूज. वळती येथे सुरू झालेल्या सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत भक्तिमय वातावरण अनुभवले. वळती गावात सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहाला भक्तिमय वातावरणात उत्साहपूर्ण सुरुवात झाली. पहिल्या दिवशी ह.भ.प. माधव महाराज पैठणकर नाशिक यांची सुश्राव्य कीर्तनरूपी सेवा संपन्न झाली. यावेळी परिसरातील हजारो भाविकांनी दर्शनासाठी आणि हरिनामाच्या गजरात सहभागी होण्यासाठी मोठी गर्दी केली. टाळ मृदुंगाच्या गजरात हरिनामाचा अखंड जयघोष होत असल्याने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. या सप्ताहात कीर्तन, भजन तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाच्या निमित्ताने भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून स्वयंसेवकांकडून नियोजनबद्ध सेवा दिली जात आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या सप्ताहात पुढील काही दिवस नामस्मरण, कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांची पर्वणी अनुभवायला मिळणार असून मोठ्या संख्येने भाविक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. पूर्वी एका गुंठ्याच्या घरामध्ये 60 माणसं राहत होते. कोणाला कोणाची तक्रार नव्हती. आता बदल असा घडलेला आहे. आता 60 गुंठ्याचा बांगला आहे. अंधारात 2च माणसं. बरं त्यातही दोघांचं एकमेकाचं जमेना. एकाला खाली मांडी घालून जेवता येत नाही आणि दुसऱ्याला खुर्चीवर बसून जेवता येत नाही. फजिती आहे अवघड. पण पूर्वीची लोक मात्र एकत्रित कुटुंब पद्धती असल्यामुळे दिवसभर कुठेही जा पण संध्याकाळी जेवायला सगळ्यांनी एकत्र बसायचं अशी पद्धत होती. तुम्ही सुद्धा लहान असताना तुम्हाला आठवत असेल सगळे माणसाचे एकत्र जेवण्यासाठी बसायचे आणि मग उद्या तुम्ही जेवत असताना व्हायचं. तसं सगळं असं जेवायला बसले आणि जेवायला बसलं. जेवण असं रंगात आलं महाराज. 9:05 झाले होते. 9:05 अचानक त्या घरातली लाईट गेली. लाईट गेली म्हणजे काय झालं? सगळा अंधार झाला. मी महिलांना प्रश्न विचारतो, मला सांगा या खोलीमध्ये 9:05 लाईट गेली होती, अंधार झाला होता सगळा आणि मग अंधार झाल्यामुळे सगळ्यांचं जेवण थांबलं गेलं आणि मग घरातली एक करती महिला उठली. तिने हातातला दिवा आपल्या हातात घेतला, त्याच्यामध्ये तेल घातलं आणि तो दिवा तिने काय केला? पेटवला. आता पेटवल्यानंतर मला तुम्ही सांगायचं आहे 9:05 पेटवलेल्या दिव्याचा प्रकाश त्या खोलीमध्ये 9:30 वाजता पडला असेल तर 10 वाजता झोपल्या का काय? 9:05 पेटवलेल्या दिव्याचा प्रकाश या खोलीमध्ये 9:30 वाजता पडला असेल तर 10 वाजता काय तुम्ही सांगा? लगेच पडला. वा हुशार. 50 वर्ष तुम्ही श्रवण केले ना त्याचं फळ आहे. 9:05 पेटवलेल्या दिव्याचा प्रकाश महाराज म्हणतात त्या